पुढची बातमी आता कोल्हापूर जिल्ह्यातून। कोल्हापूर जिल्ह्यातले 7 बंधारे आता पाण्याखाली गेले। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय। नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होती। जिल्ह्यातल्या इचलकरंजी, शिंगणापूर, रुई, शिरोळ, राजाराम बंधारा, यवलूज, खडक, कोगे हे सगळे बंधारे आता पाण्याखाली गेले। पाण्याखाली गेलेल्या 7 बंधाऱ्यांच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आली। पर्यायी मार्गाने वाहतूक सध्या सुरू आहे। तर आज वीकेंडला पावसाचा जोर वाढणार आहे। आज आणि उद्या मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आला। समुद्रकिनारी जाणं टाळा असं आवाहन प्रशासनाने केलंय। मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय। पुढचे 24 ते 48 तासात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। कोस्टल रिजन असेल, कोकण किनारपट्टी, गोवा, त्याचबरोबर घाट माथे आहे, तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होताना दिसते। आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा नोंद आपल्याला झालेली दिसून येते। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यांवर ऑरेंज किंवा काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे। विदर्भातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, तर इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे। मुंबईमध्ये गेल्या 24 तासात अनेक भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला। वांद्रेतल्या सुपारी टाकी महापालिका शाळा परिसरात 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पाली चिंबई महापालिका शाळा वांद्रे इथं 140 मिलीमीटर पाऊस झाला। जी दक्षिण प्रभाग कार्यालयामध्ये 140 मिलीमीटर, तर एफ उत्तर प्रभाग कार्यालयामध्ये 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पूर्व उपनगरात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। तिकडे रत्नागिरीमध्ये धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली। शहराला पाणी पुरवठा करणारा आणखी एक धरण भरलेलं आहे। समाधानकारक पावसामुळे पानवल धरण ओव्हरफ्लो झाले। 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली। रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। नदी नाल्यांना पूर आलाय। अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे। जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली, तर कल्याण डोंबिवलीमधल्या शाळांना सुद्धा सुट्टी आहे। कालपासून संततधार पाऊस पडतोय, त्यामुळे आज शाळांना सुट्टी देण्यात आली। अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलं। पुढची बातमी धुळ्यामधून आहे। धुळ्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। 2 दिवस जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धुळ्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। पुढचे 2 दिवस जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। अनेक रस्ते जलमय झालेले आहेत। नद्यांना पूरसदृश स्थिती पाहायला मिळते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं। पुढची एक महत्त्वाची अपडेट आहे। आंबेनळी घाट आता 4 दिवस वाहतुकीसाठी बंद असणार आहे। आंबेनळी घाटामध्ये 3 दिवसात 2दा दरडी कोसळल्यात। सुरक्षेच्या कारणास्तव घाट 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। चिपळूणमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणांची आता पाहणी करण्यात आली। वाशिष्ठी आणि शिवनदी परिसरात पाहणी करण्यात आली। एनडीआरएफची रेकी करण्यात आली। प्रशासन सुद्धा सतर्क झालं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत असल्यानं प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजनांना वेग दिला। आज चिपळूण शहरातल्या संभाव्य पूर येणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली। यासाठी एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये दाखल झालं। प्रांताधिकारी आकाश निकाडे आणि तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासोबत वाशिष्ठी आणि शिवनदी परिसरातल्या पूरबाधित होण्याची शक्यता असलेल्या भागांची रेकी करण्यात आली। संभाव्य धोक्याच्या ठिकाणांचा आढावा घेत प्रशासनानं आवश्यक तयारीची पडताळणी केली। यावेळी प्रांताधिकारी आकाश निकाडे यांनी एनडीआरएफच्या पथकाला आवश्यक सूचना देत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले।
गोसी खुर्द धरणातून आता 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. धरणाचे 11 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले. गोसी खुर्द धरणातून सध्या 2,500 क्युसेकनं पाणी सोडलं जातं. तसंच टप्प्याटप्प्यानं वाढ केली जाणार आहे अशी माहिती. जय महाराष्ट्राच्या बातमीची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. परशुराम घाटातल्या गॅबियन वॉल खालची माती सरकल्याप्रकरणी आता हालचाली सुरू झाल्यात. पेढे गावातल्या धोकादायक परिसरातल्या घरांचं मोजमाप सुरू करण्यात आलं. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी ही माहिती दिली. कुंभारी घाटातल्या खचलेल्या रस्त्याची सुद्धा प्रशासनानं दखल घेतली. धोकादायक वळणावर बॅरिकेड लावले जातात. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाणार आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी माहिती दिली. परशुराम घाट दरवर्षी यापूर्वी खूप हे व्हायचे, परंतु आता सध्या ते जाळीचं काम केल्यामुळं आणि 4 लेन रस्ता पूर्ण झाल्यामुळे तिथं वाहतुकीसाठी कोणता धोका नाही. परंतु सध्या त्या ठिकाणी जे गॅबियन वॉल उभारले त्याच्यातली माती स्लाइड झालेली आहे. त्या अनुषंगाने खालच्या लोकांच्या साठी आणि बाकीच्या ज्या काही तिथल्या मेजरमेंट करता येतील त्याच्यासाठी काम सुरू आहे. आणि कुंभारली घाटामध्ये बऱ्याचदा दरड कोसळत नाही, परंतु दगड खाली येतात आणि जी दरीच्या साईड त्या साईडची माती ही वाहून जाते. या कालही एका ठिकाणी त्या पद्धतीने झाले, त्या ठिकाणी आपण बॅरिकेडिंग लावलेलं आहे. मुंबईमध्ये पावसाळ्यात झाडं पडण्याच्या घटना सुरूच आहेत. माटुंग्यामध्ये रात्री भलं मोठं झाड कोसळलं. झाड गाडीवर पडल्यानं मोठं नुकसान झालं. मुंबईत गेल्या 3 दिवसात सुमारे 100 ठिकाणी झाडं पडली. माटुंग्यात रात्री भलं मोठं झाड कोसळलं. हे झाड गाडीवर पडल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं कुणालाही दुखापत झाली. शाळेवर लिंबाचं झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे. निफाड तालुक्यातल्या विंचूर इथली घटना.